मराठी भावगीतांना सुरांचं कोंदण देणाऱ्या जादूगाराच्या नशिबी वृद्धापकाळी एकाकी आयुष्य आलं. अवघं आयुष्य फॅन्टसीमध्ये जगलेल्या या ज्येष्ठ संगीतकाराचं नाव आहे DS रुबेन. वयाची 87 वर्ष पूर्ण केलेल्या रुबेन यांचा चेहरा अजूनही हसरा गुणगुणता असला तरी त्यांच्या डोळ्यातून वाचतं ते खोल एकाकीपणाचं व्हायोलिन. बघूया रुबेन यांच्यावरचा हा खास रिपोर्ट. घे भरारी नभी पाखरा दे झुगारून हा पिंजरा, नाते जुळले मनाशी मनाचे, आशा मनात झुरते माझे म्हणू कुणाला. आकाशवाणीच्या सुवर्ण काळात DS रुबेन यांची एकापेक्षा एक सुरेल गाणी ऐकायला मिळायची. मुंबई सोडून 2 वर्ष अज्ञातवासात गेलेले रुबेन ठाण्यापासून दूर असलेल्या एका गावात राहतायत. आयुष्याच्या सांज समयी अंधाराची खंत तू कशाला करीसी रे गा प्रकाश गीत, या त्यांनी संगीत दिलेल्या गाण्याच्या ओळी ते आयुष्य म्हणून जगतायत. सी रामचंद्र यांचा प्रचंड फॅन असलेला डेव्हिड सॅमसन रुबेन नावाचा जन्मानं जीव असलेला रुबाबदार तरुण मराठी संगीताच्या प्रेमात पडला. मातृभाषा मराठी नसली तरी अधिकार पैसा बोलतो आहे, वसंत आला परतून अशा मराठी सिनेमांना त्यांनी हिट संगीत दिलं. संगीतात पाश्चिमात्य धुंदी पेरणारा आणि प्रसन्न गाणी देणारा संगीतकार म्हणून रुबेन यांचा बोलबाला होता. 1970 ते 1995 या 25 वर्षात रुबेन यांनी मराठी तसंच हिंदी रसिकांच्या ओंजळीत सुरांचं भरभरून दान दिलं. शेखर मेरा नाम, भूका नंगा इंसान, मैं तुम्हारी हूँ, जासूस 999 या त्या काळच्या पिढीनं पाहिलेल्या सिनेमांना रुबेन यांचं संगीत होतं. हेच रुबेन आता ठाण्याजवळील एका गावात एकटेच राहत आहेत. आई वडील आणि त्यानंतर भावांचं निधन झालं. पत्नी आणि मुलगा इस्रायलला स्थायिक झाले. 10x15 ची खोली आणि त्यात संगीताचा अजूनही रियाज करणारे रुबेन. मी 90च्या उंबरठ्यावर आहे पण अजूनही एव्हरग्रीन आहे असं रुबेन सांगतात. माझ्यामध्ये एनर्जी आहे, मी करेन. आणि मला असं वाटतं की असं नाव करून मग काहीतरी केलं पाहिजे. माझ्या तर मी जास्ती मला मराठी पिक्चरची जास्त आवड आहे. का मी चांगलं काम केलं आहे मला मराठीमध्ये. तर मराठीमध्ये कोण प्रोड्युसर आलं तर मी जरूर त्याला कोऑपरेट करेन आणि चांगला म्युझिक देईन त्याच्यामध्ये. एखादा सिनेमा नक्की माझ्याकडे येईल असा आशावाद त्यांना आहे. सध्याचे गायक आणि संगीतकार क्लासिकल संगीतापासून दूर गेल्याची खंतही ते व्यक्त करतात. चांगला भजन, चांगला गझल, चांगला भावगीत हे रिअल म्युझिक आहे. शुड बी बेस्ड ऑन क्लासिकल फॉर इन्स्टन्स रागा आहेत, किती रागा आहेत त्याच्यावरती कंपोजिशन पाहिजे आणि लाईट वगैरे ओरिजिनॅलिटी पाहिजे. इवन आवाज ओरिजिनल पाहिजे. तुम्ही शिका मोहम्मद रफीचं गाणं की किशोर कुमारचं गाणं, मराठीमध्ये सुधीर फडके हॅलोकांचं गाणं, बट ओरिजिनॅलिटी पाहिजे. एका अमराठी संगीतकाराचं नाव मराठी गाण्याशी कसं काय जोडलं जातं असाही प्रश्न पडायचा. परंतु रुबेन यांना भेटल्यावर त्यांना मराठी लोकांबद्दल आणि भाषेबद्दल असलेला आदर नक्कीच जाणवतो आणि या प्रश्नाचं उत्तर मिळून जातं. कपिल राऊत, झी मीडिया, ठाणे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.